गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा। राजीनामा दिला तरच व्यवस्थित चौकशी होईल। अंजली दमानिया यांची मागणी। तर मी खरगेंना भेटणार आणि सगळ्या गोष्टी मांडणार, दमानियांचं वक्तव्य। अमेडिया आणि पार्थ पवार यांना व्यवहाराची कल्पना होती। एफआयआर मध्ये नाव न दाखवणं हे वाचवण्याचे धंदे। पार्थ पवारांवर देखील ताबडतोब एफआयआर दाखल झाला पाहिजे। जमीन घोटाळा प्रकरणी अंजली दमानिया यांची मागणी। मुद्रांक शुल्क भरण्यासाठी अमेडिया कंपनीकडे फक्त 10 दिवस। जमीन घोटाळ्याबाबत अजूनही कंपनीकडनं खुलासा नाही। कंपनीवर जप्तीची कारवाई होण्याची शक्यता। सरकारने समिती नेमली असताना गुन्हा नोंदवायची घाई केली। पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणातील आरोपी शीतल तेजवानीची हायकोर्टामध्ये याचिका। याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची तेजवानीची मागणी। तर सत्र न्यायालयामध्ये अटकपूर्व जामीन अर्ज करा, हायकोर्टाच्या तेजवानीला सूचना। खासदार सुप्रिया सुळेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र। तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील आरोपीला भाजपमध्ये दिलेल्या प्रवेशासंबंधी तातडीनं कारवाई करण्याची मागणी। शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी। तर आमदार अपात्रता प्रकरणाची देखील सुनावणी। शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण शिंदेंना वापरण्यास मुभा देणाऱ्या निर्णयाला ठाकरेंनी आव्हान दिलंय। राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी आणि आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होणार। न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या कोर्टासमोर सुनावणी होणार। खासदार सुप्रिया सुळे सुनावणीसाठी हजर राहण्याची शक्यता। शिवसेना चिन्हाबाबत आजपर्यंत कोणताही ठोस निर्णय न झाल्यामुळे शिंदेंच्या पक्षाकडून चिन्हाचा गैरफायदा। चिन्हाबाबत आज लवकरात लवकर निर्णय व्हावा, अनिल देसाई यांच्याकडून अपेक्षा व्यक्त। दिल्ली स्फोट प्रकरणामध्ये गृहमंत्री अमित शहांची गृह मंत्रालयामध्ये बैठक। शहांसोबत एनआयए आणि आयबी प्रमुख बैठकीसाठी उपस्थित। दिल्लीमधल्या लाल किल्ल्याजवळच्या कार स्फोट प्रकरणामध्ये एनआयएकडे तपास। कार स्फोट प्रकरणाच्या तपासासाठी एनआयएकडनं 10 जणांचं पथक स्थापन। एनआयएचे एडीजी विजय साखरे यांच्या नेतृत्वामध्ये पथक स्थापन। दिल्ली स्फोट प्रकरणामध्ये जम्मू काश्मीरमध्ये छापेमारी सुरू। जम्मू काश्मीरच्या शोपियामध्ये अनेक ठिकाणी छापेमारी सुरू। शोपियामध्ये जमात ए इस्लामवर पोलिसांची छापेमारी। महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाची मुंब्र्यामध्ये छापेमारी। महाराष्ट्र एटीएसकडनं मुंब्र्यातील 2 जणांची कसून चौकशी। मुंब्रा भागातील 4 घरांवर महाराष्ट्र एटीएसची छापेमारी। दिल्ली स्फोटाचा आणखी एक सीसीटीव्ही समोर। ब्लास्ट होता सीसीटीव्ही बंद पडल्याचं दृश्यांमध्ये कैद। लाल किल्ला स्फोट प्रकरणामध्ये आणखी एक मोठा खुलासा। उमरची I-20 कार 10 दिवसापासून विद्यापीठ कॅम्पसमध्ये पार्क होती। मुजम्मिलच्या कार शेजारी पार्क असलेली कार ही डॉक्टर शाहीनच्या नावावर नोंदणीकृत। 29 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर या दरम्यान ही कार पार्क होती। दिल्ली स्फोट प्रकरणामध्ये मुजम्मिल आणि उमरने लाल किल्ल्याची रेकी केली होती। जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये लाल किल्ल्याची रेकी केल्याची माहिती। डॉक्टर मुजम्मिलच्या फोनच्या डम्प्ड डेटावरून माहिती समोर। दिल्ली स्फोट प्रकरणामध्ये आणखी एका डॉक्टरला अटक। डॉक्टर परवेज अन्सारीला उत्तर प्रदेश एटीएसकडनं अटक केल्याची सूत्रांची माहिती। डॉक्टर परवेज हा अटकेमध्ये असलेल्या डॉक्टर शाहीनचा धाकटा भाऊ। दरम्यान काल रात्री घटनास्थळावरून I-20 कार हटवली। दिल्ली स्फोटाच्या घटनेनंतर काल लाल किल्ल्याजवळ लजपतराय मार्केट आज बंद। घटनेनंतर 3 दिवसांपासून हे मार्केट बंद आहे। आमदार संग्राम जगतापांच्या कथित कार्यालयाच्या जागेसंदर्भात सकल जैन समाज आज अहिल्यानगर पोलीस अधीक्षकांची भेट घेणार। स्वतःच्या कार्यालयासाठी जैन मंदिर ट्रस्टची जागा बळकावल्याचा आमदार संग्राम जगताप यांच्यावर आरोप। ठाकरे सेनेचे नेते किरण काळे यांनी आरोप केले आहेत। आमची सत्तेची लढाई नाही, भाजप विरोधात विचारांची लढाई। हर्षवर्धन सपकाळ यांचं वक्तव्य। मनसेकडनं अद्याप कोणताही प्रस्ताव नाही, तर काही ठिकाणी स्वबळावर लढण्याचा निर्णय होईल। मनसेसोबतच्या युतीबाबत हर्षवर्धन सपकाळांची प्रतिक्रिया। नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांवर भाजपकडनं शिक्कामोर्तब। काल रात्री उशिरा फडणवीस, रवींद्र चव्हाण आणि बावनकुळे यांच्यामध्ये बैठक। बहुतांश उमेदवारांना भाजपकडनं एबी फॉर्मचं वाटप। काल उशिरा प्रदेश कार्यालयामधून एबी फॉर्म पाठवले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या नाशिकच्या दौऱ्यावर। नाशिकमध्ये 5657 कोटी रुपयांच्या कामांचं भूमिपूजन होणार। शहरामधील रस्ते, पूलसह रिंग रोडच्या कामाचं उद्घाटन होणार। मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याची जय्यत तयारी सुरू। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर। स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदेंच्या उपस्थितीमध्ये पार पडणार मेळावा। ठाकरेंच्या सेनेतील जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर आज शिंदे सेनेमध्ये प्रवेश करणार।
कणकवलीमध्ये शिंदे सेनेसोबत जाण्याबाबत उद्धव ठाकरे यांची नाराजी. सूत्रांची टीव्ही 9 मराठीला माहिती. स्थानिक नेत्यांच्या प्रस्तावावर उद्धव ठाकरे यांची नाराजी. शहर विकास आघाडीमध्ये निवडणूक लढण्याचा स्थानिक नेत्यांचा प्रस्ताव. नागपूर महापालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या बैठकांचं सत्र सुरू. गेल्या निवडणुकीमधील ठाकरे आणि पवारांच्या उमेदवारांची काँग्रेसने माहिती मागवली. नागपुरात महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांनी निवडणूक लढवावी यासाठी प्रयत्न. साताऱ्यामध्ये कराडच्या नगराध्यक्षपदावर महायुतीमध्ये भाजपने दावा करणं योग्य. सिटिंग नगराध्यक्ष भाजपचा असल्यामुळे कराडमध्ये भाजपचा दावा योग्य. आमदार अतुल भोसले यांचं वक्तव्य. भाजप आमदार प्रसाद लाड शिवतीर्थवर राज ठाकरेंच्या भेटीला. मुलाच्या साखरपुड्याचं निमंत्रण देण्यासाठी प्रसाद लाड शिवतीर्थावर. प्रसाद लाड यांच्या मुलाचा 16 तारखेला साखरपुडा आहे. नरभक्षक बिबट्या असेल तर जागेवर गोळ्या घाला. शिरूरच्या पिंपरखेड दौऱ्यामध्ये वनमंत्री गणेश नाईकांचं वक्तव्य. आंदोलकांवर देखील कारवाई करणार नाही तर वनतारामध्ये 20 बिबटे पाठवणार, नाईकांची माहिती. वनमंत्री गणेश नाईकांनी पिंपरखेडमध्ये चिमुकल्याच्या कुटुंबियांची भेट घेतली. मी या खात्याचा मंत्री बदनाम होण्यासाठी झालो का असं वाटायला लागलंय. लोकांचा दोष असला तरी लोकांचा जीव जाता कामा नये, गणेश नाईकांचं वक्तव्य. बिबट्याच्या वावराबाबत उपाययोजना करण्यासाठी निधी मंजूर करून देण्याची मागणी. भोर, राजगड आणि मुळशीमधील स्थानिक आमदार शंकर मांडेकर यांची उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे निवेदनाद्वारे मागणी. अधिकारी जितका भ्रष्ट तितका राजकारण्यांचा लाडका. सूर्यकांत येवलेमुळे हे पुन्हा सिद्ध झालं. येवलेच्या मागे राजकीय छत्र आहे का? गंभीर आरोप असूनही येवलेला कार्यकारी पद का दिलं? विजय कुंभार यांचा ट्विट करत निशाणा. कोल्हापुरात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये महायुतीत ठिणगी. चंदगडमध्ये युतीसाठी आमदार शिवाजी पाटील यांनी प्रतिसाद दिला नसल्याचा मंत्री हसन मुश्रीफ यांचा दावा. तर मुश्रीफांशी 2 वेळा चर्चा झाली, मात्र मला गाफील ठेवलं, शिवाजी पाटलांचं वक्तव्य. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा सुनील केदार यांना दणका. गेल्या आठवड्यामध्ये झालेल्या निवड मंडळाची बैठक सपकाळांनी अवैध ठरवली. पुन्हा बैठक घेण्याचे सपकाळांचे निर्देश. बैठकीची सूचना प्रदेशाध्यक्षांना न दिल्यामुळे बैठक अवैध. संपूर्ण देशाला हादरवणाऱ्या निठारी हत्याकांडातील आरोपी सुरेंद्र कोली याला सुप्रीम कोर्टाने निर्दोष ठरवलं. कोली विरोधामध्ये निठारी हत्याकांडामध्ये 13 खटले दाखल होते. त्यापैकी 12 प्रकरणामध्ये त्याला आधीच निर्दोष ठरवण्यात आलं होतं. आता शेवटच्या 13व्या खटल्यातही सुरेंद्र कोलीला निर्दोष ठरवण्यात आलं. त्यामुळे सुरेंद्र कोलीच्या सुटकेचा मार्ग मोकळा. रोहित आर्याच्या कथित बनावट चकमकीची सीबीआय चौकशीच्या मागणीची याचिका मुंबई हायकोर्टाकडून दाखल करून घेण्यास नकार. न्यायमूर्ती गडकरी आणि न्यायमूर्ती भोसलेंनी मागणी फेटाळली. अॅडव्होकेट नितीन सातपुते यांच्याद्वारे शोभा बुद्धिवंत यांनी ही याचिका दाखल केली होती. माजी खासदार उन्मेष पाटलांसह 4 विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल. देवगिरी नागरी सहकारी बँकेची 5.33 कोटींची फसवणूक केल्याचा आरोप. बँकेकडे गहाण असलेल्या मशिनरी विकल्याचा देखील आरोप. दरम्यान राजकीय संगनमताने खोटा आरोप केल्याची उन्मेष पाटलांची प्रतिक्रिया. ज्येष्ठ अभिनेता धर्मेंद्र यांना ब्रीचकंडी रुग्णालयामधून डिस्चार्ज. धर्मेंद्र यांच्यावर आता घरीच उपचार सुरू राहणार असल्याची माहिती. अभिनेता गोविंदा यांना रुग्णालयामध्ये दाखल केलं. चक्कर येऊन बेशुद्ध पडल्यानंतर गोविंदा यांच्यावर जुहूमधल्या क्रिटिकेअर रुग्णालयामध्ये उपचार सुरू. गोविंदा यांची प्रकृती सध्या स्थिर. छत्रपती संभाजीनगर ते पुणे महामार्गाचा मॅप प्रसिद्ध होण्याच्या आधीच व्हायरल. नकाशा जाहीर होण्याआधीच धनदांडग्यांच्या हाती. परिसरातल्या जमिनी खरेदी करण्यासाठी व्यावसायिकांची लगबग. केवळ 3 विभागांकडे असलेला मॅप व्हायरल कसा? सवाल उपस्थित. अनेक महत्वाची संचालक मंडळ बरखास्त. गैरव्यवहार आणि बँकेला वाचवण्यात अपयशी ठरल्याचा आरोप. 29 कोटींच्या घोटाळ्यांचा संचालक मंडळावर ठपका. राज्य मंत्रिमंडळाची कारवाई. सांगलीच्या हिंगणगाव खुर्दमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं आंदोलन. कोल्हापूरमधील साखर कारखान्यांप्रमाणे सांगलीमध्ये ऊस दर जाहीर करण्याची मागणी. 12 तारखेच्या ऊसाचा दर जाहीर न केल्यास रस्त्यावरून एकही ऊसाचं वाहन जाऊ देणार नाही असा इशारा. इचलकरंजीमध्ये 10 दिवसांपासून पाणीपुरवठा होत नसल्यामुळे नागरिक आक्रमक. लालनगर परिसरातील महिलांचं रास्ता रोको आंदोलन. या रास्ता रोको आंदोलनामुळे लालनगर चौकामधील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. बुलडाण्यामध्ये शेतीच्या वादातून नातेवाईकांमध्ये हाणामारीत एकाचा मृत्यू तर 8 जण जखमी. 9 आरोपींना पोलिसांकडून अटक. अमरावती ते मोर्शी मार्गावर चिरखेड पोलिसांनी मोठी कारवाई केली. कारवाईमध्ये 77 लाखांच्या अवैध गुटख्यासह 1,22,35,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. कंटेनर चालक राहुल बब्बल. अमरावती पोलिसांकडून त्याला अटक.
बीडच्या शिवाजीनगरमध्ये वाईन शॉपला अचानक आग, शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज, जीवितहानी नाही. कोल्हापूरच्या रेणुका मंदिरातील चोरीचा उलगडा, 24 तासांमध्ये दोघांना अटक, शिवाजीनगर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाची कारवाई. नागपूर वरेवाडा वन्य प्राणी बचाव केंद्रामध्ये सध्या क्षमतेपेक्षा जास्त वाघ आणि बिबट्यांच्या स्थलांतराच्या प्रस्तावाला अद्याप मंजुरी नाही. 8 वाघ 6 बिबट्यांच्या स्थलांतराचा प्रस्ताव रखडलेला. पुण्याच्या शिरूर आंबेगावमध्ये महिनाभरामध्ये पकडले 17 बिबटे. जिल्हा स्तरावर जिल्हाधिकाऱ्यांनी स्थापन केलं नियंत्रण कक्ष. पकडलेले बिबटे वनताराला सोपवण्यात येणार. पुणे जिल्ह्यामध्ये बिबट्यांची दहशत वाढली. आणि बीड जुन्नरमध्ये एका तरुणाकडनं एआयचा वापर करत पट्टेरी वाघाचा फोटो व्हायरल. दहशत पसरवल्याप्रकरणी जागरूक नागरिकांनी तरुणाला वनविभागाच्या ताब्यात दिलं. सदर प्रकरणानंतर तरुणानं माफी मागितली. नाशिकच्या निफाडमध्ये देगाव इथे बिबट्या जेरबंद. 2 महिन्यापासून दहशत माजवणारा बिबट्या जेरबंद. 4 ते 5 वर्षाचा नर जातीचा बिबट्या असल्याची माहिती. ट्रान्सफॉर्मर फोडून 80 किलो कॉपर वायरची चोरी. अज्ञात चोरट्यांच्या विरोधामध्ये राजगड पोलिसात गुन्हा दाखल. पुण्याच्या खेडमध्ये एसटी महामंडळाच्या विरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक. ग्रामीण भागामध्ये एसटी बस वेळेवर न गेल्यामुळे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर त्याचा परिणाम होत असल्याचा आरोप. अतिरिक्त बसेस सुरू करण्याची मागणी. यवतमाळच्या एसटीच्या विभाग नियंत्रक कार्यालयावर एसटीच्या महिला कर्मचाऱ्यांची धडक. दारवा आगारामधील व्यवस्थापकाने हेतुपुरस्सर त्रास दिल्यामुळे महिला कर्मचारी आक्रमक. तक्रारीकडे 5 महिन्यापासून दुर्लक्ष केल्याचा आरोप. बुलडाण्याच्या जळगाव जामोद तालुक्यामध्ये दुचाकीचा भीषण अपघात. अपघातामध्ये दोघांचा मृत्यू. अपघातामध्ये 1 जण गंभीर जखमी. साताऱ्याच्या फलटणमधील जिंती गावात जितोबा काळभैरव जन्मोत्सव सोहळा संपन्न. जितोबा मंदिरामध्ये हजारो पणत्या लावून दीपोत्सव साजरा. ड्रोनच्या माध्यमातून टिपली दृश्य. पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची शेतकऱ्यांसोबत बैठक. पीएमआरडीए अंतर्गत होणाऱ्या रिंग रोड मोजणीला आणि जंक्शनला स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध दर्शवल्यानंतर बैठक घेण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य करण्याचं आश्वासन. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून